आजच्या सदरात आपण पाहणार आहोत थकवा येण्याची 5 कारणे। रक्तातील साखरेचे प्रमाण जर वाढले तर बऱ्याच जणांना थकवा येतो, हे बऱ्याच जणांना माहिती आहे। परंतु जर रक्तातील साखर सामान्य असेल तरी सुद्धा थकवा का बरं येतो याची विविध कारणं आहेत, ते आपण आज पाहणार आहोत। त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा, तर व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D याची जर कमतरता असेल तरी सुद्धा आपल्याला थकवा येतो। आणि अनियमित झोप, मानसिक तणाव आणि आपल्या थायरॉइड ग्रंथी ज्या आपल्या शरीरातील संरचनेवरती आणि कार्यावरती परिणाम करू शकतात, ही 5 कारणं आहेत थकवा येण्याची। सगळ्यात सामान्य कारण आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हिमोग्लोबिन किंवा लोहाची कमतरता। त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही। तसेच B12 जर कमी असेल तरी सुद्धा थकवा येतो आणि महिलांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असतं। थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरातील चयापचय क्रियावरती परिणाम करतात। जर हायपोथायरॉइडिझम असेल तर ह्या ग्रंथी योग्य प्रमाणामध्ये हार्मोन्स तयार करत नाही आणि त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतो। पण कधी कधी साखरेचे प्रमाण हे सामान्य राहून सुद्धा थकवा येतो। शरीरामध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तरी सुद्धा थकवा येतो। जेव्हा माणूस मानसिक दृष्ट्या थकतो तेव्हा सुद्धा थकवा येतो, कारण कॉर्टिझोलची पातळी ही वाढलेली असते। कधी कधी 7 ते 8 तास झोपून सुद्धा थकवा येतो, कारण आपली झोप ही चांगल्या पद्धतीने झालेली नसते। मध्ये मध्ये आपल्याला श्वासाचा त्रास होतो आणि म्हणून सुद्धा थकवा येतो।